नमस्कार, मी किरण पालकर. क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. कोल्हापुरातील सुभाषनगर परिसरात मेफेटरमाइन सल्फेट इंजेक्शनची बेकायदेशीररित्या विक्री करणाऱ्या प्रशांत महादेव मोरे वय वर्ष 35 राहणार मोरेवाडी तालुका करवीर या इसमाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 40 इंजेक्शनसह बॉटलसह मोटारसायकल असा तब्बल 1,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आगामी नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अवैध औषध विक्री, अंमली पदार्थांचा साठा तसेच बेकायदेशीर व्यवसायांवर कठोर कारवाईचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दिले आहेत. या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने माहिती गोळा करण्यास सुरुवात केली होती. यावेळी पोलीस अंमलदार शुभम संगपाळ व विशाल चौगले यांना सुभाषनगरमधील साई मंदिराजवळ प्रशांत महादेव मोरे वय वर्ष 35 राहणार मोरेवाडी तालुका करवीर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार मेफेटरमाइन सल्फेटच्या बाटली विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक संतोष गडवे यांच्या पथकाने साई मंदिर परिसरात सापळा लावला. काही वेळातच एक संशयित इसम दुचाकीवरून येताना दिसला. याच्या संशयास्पद हालचालीने पथकाने त्याला पकडून अधिक चौकशी केली असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र विश्वासात घेतल्यानंतर त्याने स्वतःची ओळख उघड करत तो जिम ट्रेनर असल्याचे सांगितले. यावेळी त्याच्या दुचाकीची तपासणी केली असता डिक्कीत ठेवलेल्या बॅगमध्ये मेफेटरमाइन सल्फेट हा घातक औषधाच्या 40 बॉटल आढळून आल्या. त्याला ताब्यात घेऊन BNS कायद्यानुसार राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याच्याकडून 40 इंजेक्शन बॉटलसह मोटारसायकल असा तब्बल 1,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर या प्रकरणी पुढील तपास राजारामपुरी पोलीस करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर B धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, पोलीस अंमलदार शुभम संगपाळ, विशाल चौगले, लखनसिंह पाटील, विशाल खराडे, वैभव पाटील, संतोष बर्गे, सागर माने, विजय इंगळे, महेश खोत, सागर चौगले, संदीप बेंद्रे, संजय कुमार, महेश पाटील, योगेश गोसावी, अरविंद पाटील यांनी केली आहे.